मेंदू फक्त इथे नाहीये, तर तो संपूर्ण शरीरभर आहे. ओके. कारण आपण समजतो की चेतना संपूर्ण शरीरभर आहेत. हं. 5 सेन्सेस आपण अगदी के-जीत शिकलेलो असतो. हो, हो. पण आजही त्याचं महत्त्व आहे, की या सर्व सेन्सेसने आपण ज्ञानग्रहण करत असतो. हां. त्यामुळे केवळ माझ्या मेंदूत गोष्टी साठवून ठेवायच्या एवढ्यावर अवलंबून न राहता, जर मी माझ्या संपूर्ण शरीराचा वापर केला काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी, तर ते किती छान होईल, किती इंटरेस्टिंग हां. होईल. आता एक फक्त 5 शब्द घेऊया हं, उदाहरणापुरते, हं. की टोपी, चष्मा, लाडू, हां, सॅक हां, आणि नारळाच्या वाट्या. हां, ठीक आहे. मला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हां, समजा बाहेर शॉपिंगला जायचंय, फोन विसरले, मी लक्षात कसं ठेवू आता एवढ्या सगळ्या हां. गोष्टी? म्हणजे मला हे घेऊन यायचंय. टोपी, हं. गॉगल, ओके. सॅक, हां. नारळाच्या वाट्या ओके. गुडघ्यावरती. हां. असे म्हणजे हे तर अगदी मोठे अवयव मी 4 वापरून दाखवले तुम्हाला. हां, हां, हां. हे असं कान, डोळे, अगदी छोटे-छोटे अवयव, हाताची बोटं, एक पूर्ण आम्ही सेशन घेतो, हां. ज्याच्यामध्ये हाताची 10 बोटं वापरून आपण कशा अनेक गोष्टी लक्षात ठेवू शकतो, त्यांचे संदर्भ लक्षात ओके. ठेवू शकतो. अरे वाह! हं. ओके. त्यामुळे मेमरी हे फक्त मेंदूचं काम नाहीये, ते हां, हां. संपूर्ण शरीराचं काम आहे.